Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology, Standard 12, Chapter number 7, Greenhouse Technology. In previous lecture, explain the cultivation of gerbera in greenhouse. That is a climate, soil, bed preparation, soil sterilization, fertilizer application. This point covered in this previous lecture. Then in this lecture explain the cultural practices. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चर मध्ये कल्टिवेशन ऑफ जर्बेरा इन ग्रीन हाऊस हे आपण सुरू केलेलं होतं. त्यामध्ये बरेच पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत. तर राहिलेले जे पॉइंट आहेत ते पॉइंट आपण लेक्चर नंबर 10 मध्ये बघत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, नोटबुक आणि पेन घेऊन बसा आणि नोट करत चला की आपण काय बघत आहोत, मी काय सांगत आहो. काही पॉइंट मी एक्स्ट्रा सांगत असतो जेणेकरून ते पीपीटीवर नसतं, तर ते तुम्ही नोट करत चला. जर तुम्ही नोट करत राहिलो तर तुम्हाला व्यवस्थित समजणार बाळांनो. तर बघूया आपण कल्चरल प्रॅक्टिसेस ऑफ जर्बेरा कल्टिवेशन. देन फर्स्ट पॉइंट, वीडिंग अँड रॅकिंग. Remove the weeds from the bed at regular interval. Then gerbera more affected by the weed plant. Weed compete with the gerbera plant for light, water and then food material. So time to time remove the weed plant. तर तण हे जर्बेरासाठी फार घातक आहे, कारण तण हे फास्ट वाढणार असतं जर्बेरापेक्षा आणि सूर्यप्रकाश, पाणी आणि हवा फूड मटेरियल हे घेण्यासाठी तो कॉम्पीट करतं पिकाबरोबर. आणि तो कॉम्पीट केल्यामुळं काय होणार, पिकाचं नुकसान होणार. त्यासाठी वेळोवेळी आपण तणाचा बंदोबस्त करायला पाहिजे. देन ड्यू टू डेली इरिगेशन द सरफेस ऑफ द बेड बिकम हार्ड. Hence, racking of soil is essential once in a week. तर in regularly supply of irrigation water, then soil should be compact, hard, and then hence soil should be loose by the help of racking for good aeration of root zones and good growth of plant. तर जर्बेरा या पिकाला मुळासाठी फार खेळती हवा असायला पाहिजे, म्हणून आपण बेड एरेटेड बेड तयार केलेला आहे ना. तर एरेटेड बेड असणं फार गरजेचं आहे. आणि रेग्युलरली आपण पाणी देत राहिल्यामुळं ते वरचं जमिनीचं थर जे आहे ते कॉम्पॅक्ट होतं, आणि ते कॉम्पॅक्ट झाल्यामुळं हवा व्यवस्थित खेळती मिळत नाही, रूट झोनपर्यंत जाऊ शकत नाही. तर वेळोवेळी आपण ती जमीन जी आहे ती जमीन काय करायला पाहिजे, लूज करायला पाहिजे. ते कशा सहाय्याने, रॅकिंगच्या सहाय्याने. तर रॅक म्हणजे काय, अशा पद्धतीनं एक लोखंडी दातं असतात आणि ते आपण जमिनीवर फिरवलं की जमीन खालची वर जमीन होतं, म्हणजे जमिनीचं हार्ड स्ट्रक्चर रिमूव्ह होतं आणि त्यामुळं हवा खेळती राहते. आणि खेळती हवा जर्बेरासाठी फार फार गरजेचं आहे. जर्बेराचं फार महत्त्वाचं ऑपरेशन आहे की हवा खेळती ठेवणं फारच महत्त्वाचं आहे. आणि ते खेळती ठेवणं जर्बेरासाठी फार महत्त्वाचं आहे. यासाठी आपण जर्बेरा या पिकासाठी आपण हवा खेळती ठेवणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला रॅकिंग करणं आवश्यक आहे. दिस ऑपरेशन शुड बी डन रेग्युलरली, मे बी वन्स इन अ वीक. तर हे ऑपरेशन रेग्युलरली करणं गरजेचं आहे. तर एका आठवड्यामध्ये आपण हे करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्याला हे रॅकिंग करणं गरजेचं आहे. त्या रॅकिंगमुळे असलेलं तणसुद्धा निघून जाणार आहे. असलेलं तणसुद्धा काय होणार, निघून जाणार. तर यासाठी रॅकिंग करणं फार आवश्यक आहे. देन नेक्स्ट पॉईंट, तर या पद्धतीने हे रॅकिंग करायला पाहिजे. हे जे जमीन दिसत आहे फोटो, हे रॅकिंग करत आहे की जे बेड आहे ते व्यवस्थित एरेटेड ठेवण्यासाठी हे रॅकिंग ऑपरेशन केलं जातं. आणि पुढचे जे ऑपरेशन येणार आहेत ते इथं आपण डिसबडिंग करणार आहोत आणि डिलिफिंगसुद्धा करणार आहोत. ते पुढं कल्चरल प्रॅक्टिसेस येणार आहे. हे कॉमन फोटो असल्यामुळं हे दोन्ही आणखीने दाखविलेले आहेत.
तर नेक्स्ट ऑपरेशन येणार आहे आपलं डिसबडिंग. तर व्हॉट इज मीन बाय डिसबडिंग? रिमूव्हल ऑफ इन्फेरियर क्वालिटी फ्लावर्स ॲट द इनिशियल बड स्टेज आफ्टर प्लांटेशन इज कॉल्ड ॲज डिसबडिंग. आफ्टर plantation is called as disbudding. Then in initial stage flower is inferior quality and then also do not proper plant growth. So then up to 45 days after planting, then all buds can be removed. All buds can be removed from the base portion of the flower stalk for vigorous growing plant. And then after 75 to 90 days then these flowers can be kept on the plant. तर विद्यार्थी मित्रांनो, तर डिसबडिंग म्हणजे काय की फुलांचं जे कळी अवस्था आहे ती कळी काढून टाकणे. आता तुम्ही म्हणणार हे तर फ्लावर कल्टिवेशन आहे, आपण फुलासाठीच पीक घेतलेलं आहे आणि तुम्ही म्हणत आहेत की कळ्या काढून टाका. तर हे इनिशियल स्टेजमध्ये काढायचे आहेत. जेव्हा लागवडीपासनं 45 दिवसालाही जे लागलेले आहेत बड, त्या स्टेजमध्ये त्या वयामध्ये जर आपण ठेवलं तर झाडाची व्यवस्थित वाढ होणार नाही. यासाठी 45 दिवसाला आलेले जे बड आहेत लागवडीपासनं, तर ते बड पूर्ण काढून टाकायचे जेणेकरून पिकाची चांगली वाढ होण्यासाठी. द नॉर्मल प्रोडक्शन ऑफ फ्लावर स्टार्ट 75 to 90 days आफ्टर प्लांटेशन. मग नॉर्मल फ्लॉवरिंग जे आपल्याला कमर्शियल घ्यायचं आहे फुलं, हे लागवडीपासनं 75 ते 90 दिवसांनी फ्लावरिंगला सुरुवात होते, म्हणजे काढायला सुरुवात होते फुलं. तर या अगोदरचे जे आहेत लवकर लागलेले बड हे डिसबडिंग करायला पाहिजे, म्हणजे रिमूव्ह आउट करायला पाहिजे. बट प्रोडक्शन ऑफ फ्लावर स्टार्ट 45 days आफ्टर प्लांटेशन विच इज इन्फेरियर इन क्वालिटी. मग जे लागवडीपासनं 45 दिवसानं तयार झालेले जे फुलं आहेत, बड आहेत, हे इन्फेरियर क्वालिटीचे राहणार आहे, ते काढून टाकायला पाहिजे. हेन्स दिस फ्लावर शुड बी रिमूव्ह फ्रॉम द बेस ऑफ द फ्लावर स्टॉक. हे फुलं फ्लावर बेसपासनं कट करून टाकायला पाहिजे. दिस हेल्प्स इन मेकिंग द प्लांट स्ट्रॉंग अँड हेल्दी. तर हे काढल्यामुळे काय होणार, फूड मटेरियल टुवर्ड द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. जे फुलं युटिलाइज करणार होते त्याला लागणारी जी एनर्जी आहे ते कुठं व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये कामाला येणार. आणि 75-90 दिवसापासून जे फुलं काढायला येणार आहे ते कमर्शियल फ्लावर असणार आहे, तिथून फ्लावरिंग सुरू होणार आहे. त्याच्या अगोदरचे काढून टाकायला पाहिजे. त्याला आपण डिसबडिंग असं म्हणतो. काय म्हणतो? डिसबडिंग. तर या पद्धतीनं हे बड काय करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे. लागवडीपासनं 45 दिवसाला लागलेले जे बड आहेत ते काढून टाकायला पाहिजे, ते ठेवायचे नाहीत, ते बड काढायला पाहिजे. त्यालाच आपण डिसबडिंग असं म्हणतो. तर या पद्धतीनं हे काढत आहेत. नेक्स्ट, रिमूव्हल ऑफ ओल्ड लीव्ज. द ओल्ड ड्राय इन्फेक्टेड लीव्ज शुड बी रिमूव्ह फ्रॉम द प्लांट. द ओल्ड ड्राय इन्फेक्टेड लीव्ज should be removed from the plant. Sanitation helps in keeping the disease and pest. तर असे जे ओल्ड पानं आहेत हे पानं वेळोवेळी आपण झाडापासनं काढून टाकायला पाहिजे फॉर गुड सॅनिटेशन अँड ऑल्सो इन कीपिंग द डिसीज अँड पेस्ट. तर असले पानं जर झाडालाच ठेवलं आपण तर अडचण निर्माण होणार आणि त्यामुळं रोगाला कीटकाला राहण्यासाठी जागा मिळणार. तर असे ओल्ड लीव्ह ज्याचं फंक्शन नाही आहे, त्याचा रोल संपलेला आहे, फोटोजन रिॲक्शन करत नाही, असले पानं वेळोवेळी खालचे पानं काढत राहायला पाहिजे. कारण पेरेनियल क्रॉप आहे, 3 ते 6 वर्ष राहणारं पीक आहे, तर त्याचे ओल्ड पानं हे पिवळे पडणारच आहेत आणि ते पानं आपण वेळोवेळी झाडापासून काढून टाकायला पाहिजे. तर ते स्वच्छ बाग ठेवण्यासाठी, आपलं ग्रीन हाऊस स्वच्छ ठेवण्यासाठी, रोग कीटकाचाही प्रादुर्भाव न होण्यासाठी हे काम करणं आवश्यक आहे. देन पेस्ट अँड डिसीजेस. पेस्ट ऑफ जर्बेरा, व्हाईट फ्लाय, रेड स्पायडर माइट्स, देन ॲफिड्स, लीफ मायनर, कॅटरपिलर अँड नेमॅटोड्स. दीज आर द सिरियल पेस्ट ऑफ जर्बेरा. तर जर्बेरावर अफेक्ट करणारे जे कीटक आहेत, व्हाईट फ्लाय आहे, रेड स्पायडर माइट्स आहे, नंतर ॲफिड्स आहे, लिप मायनर आहे, कॅटरपिलर आहे, नेमॅटोड्स आहे. तर यामध्ये रस शोषण करणारे आणि कुरतळणारेही कीटक आहेत.
त्याचा वेळोवेळी बंदोबस्त करायला पाहिजे. आता आपल्याला प्रत्येक कीटकाचं नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर बघायची गरज नाही आहे. आपल्याला ग्रीन हाऊसमध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट कसं केलं जातं हे आपल्याला पुढं आहेच लास्टमध्ये, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर प्रत्येक कीटकाचं नेचर ऑफ डॅमेज कंट्रोल मेजर बघायची आवश्यकता नाही. नेक्स्ट, डिसीजेस ऑफ जर्बेरा. जर्बेरा कॅन बी अफेक्टेड बाय रूट रॉट, फूट रॉट, ब्लाइट, पावडरी मिल्ड्यू अँड लिप स्पॉट. तर दिज आर द सिरियस डिसीज. तर हे रोग आहेत, रूट रॉट आहे, फूट रॉट आहे, ब्लाइट म्हणजे करपा रोग आहे, पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी रोग आहे. हे पावडरी मिल्ड्यू एकच आहे, तर कॉमा नसायला पाहिजे, हे कॉमा काढायला पाहिजे. लिप स्पॉट आहे ना, ठिपके. तर दिज आर द फंगल डिसीजेस ऑफ जर्बेरा. ते सगळं फंगस डिसीजेस आहेत आणि याचाही बंदोबस्त आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये बघणार आहोत. इथं पेशल बघायची आवश्यकता नाही. नेक्स्ट, हार्वेस्टिंग ऑफ जर्बेरा. हार्वेस्टिंग ऑफ जर्बेरा. The first harvesting is done at 75 to 90 days after planting. Gerbera plant start harvesting 75 to 90 days after planting. तर जर्बेरा कधी काढायला येणार आहे? तर हे काढायला येणार आहे 75 ते 90 दिवसांनी लागवड झाल्यापासून सुरुवात होणार आहे आणि ते 3 ते 6 वर्षापर्यंत ते झाडं राहणार आहे, तोपर्यंत उत्पादन देत राहणार आहे. The good quality flowers has stalk length of 45 to 55 centimeter. तर हार्वेस्टिंग जे गुड क्वालिटीचे फ्लावर आहेत त्याचं जे स्टॉक आहे ते स्टॉक 45 ते 55 सेंटीमीटर लांब असायला पाहिजे, तर ते फ्लावर गुड क्वालिटी फ्लावर असं म्हटलं जाईल. मॉर्निंग ऑर इव्हनिंग इज द बेस्ट टाईम फॉर हार्वेस्टिंग. बेस्ट टाईम ऑफ हार्वेस्टिंग इज अ मॉर्निंग ऑर इव्हनिंग ऑफ जर्बेरा. तर थंड वेळेमध्ये जर्बेराची काढणी करायला पाहिजे, जसं सकाळी किंवा संध्याकाळी, कारण फुलं हे फारच डेलिकेट असतात. तर आपण थंड वेळेमध्ये आपण काढणी करायला पाहिजे. देन आफ्टर हार्वेस्टिंग द फ्लावर शुड बी केप्ट इन अ बकेट कंटेनिंग क्लीन वॉटर. तर हार्वेस्टेड झाले जे फ्लावर आहे, हार्वेस्ट केल्याबरोबर ते बकेटमध्ये थोडं पाणी घ्यायला पाहिजे, त्यामध्ये त्याचं स्टॉक बुडून ठेवायला पाहिजे, की जेणेकरून जसं झाडावर फ्लावर होतं ॲज इट इज तसं राहणार. तर असं पानामध्ये फुलं ठेवा तर बरेच दिवस ते मुरजत नाही, कोमजत नाही. हे एक्सपिरियन्स तुम्हालाही आलेलं असेल. तर आपण असं पाण्यामध्ये त्याचं स्टॉक ठेवायला पाहिजे, ॲज इट इज राहतं. फ्लावर आर व्हेरी डेलिकेट, हिन्स दे शुड बी केअरफुली हँडल्ड, अदरवाईज कॅन बी डॅमेज अँड देअर क्वालिटी गेट डिटिरियोरेटेड. तर फ्लावर हे डेलिकेट आहे, लवकर खराब होणार आहे, यासाठी आपण याचं व्यवस्थित केअरफुली हँडल करायला पाहिजे, की जेणेकरून त्याचे पाकळ्या वगैरे कोमजू नये किंवा ते रिमूव्ह होऊ नये, अशा रीतीनं त्याला केअरफुली हँडल करायला पाहिजे. फॉर हार्वेस्टिंग जर्बेरा सिकॅटर इज नॉट, इट कॅन बी डन बाय जस्ट पुलिंग द फ्लावर स्टॉक ऑन वन साईड. तर आपण वन साईडमध्ये त्याला ओढून घेतलं की फ्लावर काय होतं, कट करून येतं. तर त्याला सिकॅटरची आवश्यकता भासणार नाही. तर केअरफुली आपण ते फ्लावर पुलिंग करून घ्यायला पाहिजे, वन साईडला ओढायला पाहिजे, तर ते तुटून येतं आणि व्यवस्थित त्या पाण्याच्या बकेटमध्ये त्याला बुडून ठेवायला पाहिजे. तर या पद्धतीनं आपण हार्वेस्टिंग केलं जातं. देन आफ्टर हार्वेस्टिंग then flower should be properly packed, depend upon the local market and distant market or export quality. Then export quality flower can be packed into the shrinkage. तर पॉलिथिन याच्यामध्ये ते गुंडाळलं जातं, त्याला श्रिंकेज असं म्हटलं जातं. तर ते कॅप्सिकममध्ये आपण पॅकिंग व्यवस्थित बघणार आहोत, जर्बेरामध्ये ते केलं जातं. तर या पद्धतीनं हार्वेस्टिंग करून व्यवस्थित मार्केटला सप्लाय करायला पाहिजे. देन नेक्स्ट या पद्धतीनं आपण हार्वेस्टिंग करतो. इथं बकेट घेतलेली नाही आहे, बकेटमध्ये फ्लावर डिप करून ठेवायला पाहिजे. इथं आपण या पद्धतीनं फ्लावर जे हार्वेस्टेड केलेले आहेत ते फ्लावर पाण्याच्या बकेटमध्ये असं बुडून ठेवायला पाहिजे, की क्वालिटी चांगली राहते. नेक्स्ट या पद्धतीनं फुलं काढायला पाहिजे शेतामधून. नेक्स्ट yield of Gerbera depend upon the type of varieties and cultivation practices.
then average yield is about 150 to 250 flowers per meter square per year. तर विद्यार्थी मित्रांनो, जरबेराचं उत्पादन जे आहे ते प्रति स्क्वेअर मीटर क्षेत्रफळामध्ये मिळतं. 150 ते 250 फ्लावर प्रति मीटर स्क्वेअरमध्ये प्रति वर्ष असं याचं उत्पादन मिळतं. तर आपल्या पद्धत आपण हेक्टरी उत्पादन सांगतो, परंतु ग्रीन हाऊसमध्ये हे मीटर स्क्वेअरमध्ये याचं उत्पन्न असतं. द कमर्शियल लाईफ ऑफ द जरबेरा इज जनरली 3 years इन अ सॉइल मीडिया and 5 to 6 years in soil-less media under naturally ventilated polyhouse. तर जरबेराचं जे लाईफ आहे ते तसं आपल्या सॉइल मीडियामध्ये आपण विदाऊट अंडर ग्रीन हाऊसमध्ये जर कल्टिवेटेड केलं तर त्याचं लाईफ 3 वर्षापर्यंत आहे आणि नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊसमध्ये याचं लाईफ वाढतं, म्हणजे 5 ते 6 वर्षापर्यंत याचं लाईफ असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं जर आपण ग्रीन हाऊसमध्ये घेतलं तर आपल्याला भरपूर उत्पादन मिळणार आहे. तर आपण व्यवस्थित हे ग्रीन हाऊसचं फॉलो करायला पाहिजे आणि जे बेरोजगारी जी आहे ते बेरोजगारीसाठी हे पर्याय आपल्याला करता येतं. तर व्यवस्थित आपण ग्रीन हाऊस कल्टिवेशनमध्ये जरबेरा कसं घ्यायला पाहिजे हे आपण बघितलेलं आहे आणि व्यवस्थित तुम्ही बघून इतरांनासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा की जे विद्यार्थी शिकून बेकार आहेत तर त्यांना हे सजेशन द्या की ग्रीन हाऊसमध्ये एवढं उत्पादन मिळतं, जरबेरा आहे, कॅप्सिकम आहे, हे आपण व्यवस्थित घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.